नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपला इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आहे. कारण या प्रत्येक नवीन व्हिडिओमधून आपण चौथी स्कॉलरशिप परीक्षेचा एक नवीन टॉपिक या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर आजचा जो आपला टॉपिक आहे ज्याच्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. एक तर प्रश्न हमखास विचारला जातो तो म्हणजे वर्णानुक्रमे शब्द लावणे, बरोबर. आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी साध्य केल्यात. म्हणजे काय, एकतर वर्णानुक्रमे शब्द कसे लावायचे हे देखील तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. त्याचबरोबर याचे 30 सराव प्रश्नांच्या माध्यमातून हा टॉपिक मी पूर्णपणे या ठिकाणी आज कव्हर केलेला आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जो आता पहिली जी चौथीची स्कॉलरशिपची परीक्षा पडली त्यात जो एकमेव प्रश्न पडलेला होता या टॉपिकवरती, त्या प्रश्नाचा देखील समावेश मी या ठिकाणी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला या टॉपिकवरचे प्रश्नोत्तर सोडवण्यासाठी आपली मराठी वर्णमाला त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर आता या वर्णमालेमध्ये ही पहिली रांग आली बघा. या पहिल्या रांगेप्रमाणे तुम्हाला शब्दांची काय करायची, शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम म्हणजे ज्याला आपण आकारविल्य क्रम म्हणतो किंवा आपण इंग्रजीमधून त्याला अल्फाबेटिकल ऑर्डर असं म्हणतो. तर बघा, या ठिकाणी आ, ही ई म्हणजे पहिली वेलांटी, दीर्घ ई, ऱ्हस्व उ, दीर्घ उ, ऋसीचं ऋ, क्लू, ए म्हणजे एक मात्रा. आता हे जे दोन स्वर याला आपण आदत्त म्हणतो, जे इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे मराठीमध्ये आलेले ए आणि अ ह्यांची जागा ठरवलेली आहे. त्यामुळं शब्दांचा क्रम लावताना ह्याच क्रमानुसार आपल्याला लावणं गरजेचं आहे. ए म्हणजे एक मात्रा, आय म्हणजे दोन मात्रा, ओ, अ, औ आणि त्याच्यानंतर म्हणजे तर काय अनुस्वार, आणि आहा म्हणजे हा या ठिकाणी विसर्ग. म्हणजे ह्याचा म्हणजे स्वरांच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी. तर याच्यामधले हे जे 14 स्वर आहेत आणि हे दोन काय तो आणि आणि हा हे दोन स्वरादी आहेत. त्याच्यानंतर व्यंजन बघा, आता व्यंजनांचा क, ख, ग, घ, न, च, छ, ज, झ, न, ट, ठ, ड, ढ, न. या ठिकाणी ट असं ट, ठ ठश्याचं समजावं. त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ आणि शेवटचे दोन क्ष आणि ज्ञ. कोणत्याही शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम लावताना आपल्याला ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला ही वर्णमाला आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे. तर तेव्हाच आपण वर्णानुक्रमे हा प्रश्न अतिशय चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकू. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. तर बघा, प्रश्न पहिला, पिवळा, नारिंगी, तांबडा, जांभळा, हिरवा हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? यासाठीचे पर्याय आहेत आपल्याला तांबडा, पिवळा, नारिंगी, हिरवा. आता बघा, हे प्रश्न सोडवण्यापूर्वी आपल्याला मी तुम्हाला समजण्यास सोपं जावं म्हणून या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ही वर्णमाला तुम्हाला दिलेली आहे आणि याच्यानुसार तुम्हाला ही समजावून घेऊन म्हणजे हा प्रश्न समजणं कसं येईल तो सोपं जाईल, बरोबर. तर आता पहिल्यांदा बघा, जर सुरुवातीचे अक्षर सारखे असतील तर आपण पहिल्या क्रमांकाचे अक्षर सारखे असतील तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाचे बघावे लागतील, बरोबर. दुसऱ्या क्रमांकाचे जर अक्षर सारखे असतील तर आपल्याला ऱ्हस्व दीर्घ पहिली वेलांटी दुसरी वेलांटी, त्याच्यानंतर मात्रा एक मात्रा दोन मात्रा अशा प्रकारे. पण हे जे दोन स्वरादी आहेत यांनी सुरुवात होणारे शब्द मात्र सर्वात शेवटी येणार आहेत स्वरामध्ये, बरोबर. तर आता बघा, पिवळा, नारिंगी, तांबडा, जांभळा, हिरवा. आता आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे पहिल्यांदा लावावं लागणार. तर बघा, जांभळा सुरुवातीला काय येणार या ठिकाणी, हे बघा ज, बरोबर. त्याच्यानंतर बघा तांबडा म्हणजे आता बघा इथं त, त्याच्यानंतर प, न
आणि ही म्हणजे चारही वेगवेगळे शब्द आहेत. मग या त, प, न, ही मध्ये सुरुवातीला कोणतं अक्षर आहे? सुरुवातीला व्यंजन कोणतं आहे? तर ज. ज पासून आपण हा जांभळा घेतला, बरोबर. त्याच्यानंतर वर्णमालेमध्ये नंतर येणारा शब्द कोणता? त. त पासून तांबडा आला, बरोबर. आता पुढं काय येते बघा, तर पुढं नारिंगी आहे बघा. तच्या पुढं आपण गेलो तर कुठं? त, त, द, ध, न, हे न येणार आहे. आणि शेवटी ह, ह पासूनचं अक्षर ही ह या ठिकाणी म्हणजे ह पासून सुरुवात होणारा शब्द सर्वात शेवटी येईल, बरोबर. तर आता आपल्याला आपण वर्णानुक्रमे शब्द लावले, तर आपल्याला प्रश्न काय विचारला या ठिकाणी? मध्यभागी कोणता शब्द येईल? तर आता बघा, पिवळा प या ठिकाणी, प च्या नंतर या ठिकाणी हिरवा, बरोबर. हे 5 शब्द झाले. तर मध्यभागी शब्द कोणता आलाय? नारिंगी. म्हणजे आपलं उत्तर कोणतं? पर्याय क्रमांक 3, बरोबर. प्रदीप, प्रदान, प्रदक्षिणा, प्रदूषण, प्रदेश हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल? आता बघा, पर्याय आहेत आपल्याला प्रदर्शन, प्रदेश, प्रदूषण आणि प्रदान. यासाठीची वर्णमाला या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आता बघा, सगळी पहिली अक्षर सगळे शब्दांची सुरुवातीचं अक्षर कसं या ठिकाणी सेमच आहे, बरोबर. मग आपल्याला काय करायचंय? दुसरं अक्षर. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुसरं अक्षर देखील या ठिकाणी कसं आहे हो? सर्वांचं द, द, द आहे. तर मग दुसरं अक्षर जर सारखं असेल तर आपल्याला या ठिकाणी ऱ्हस्व आणि दीर्घचा आपल्याला करावा लागेल. म्हणजे बघा, आता या ठिकाणी एक मात्रा, या ठिकाणी दुसरा उकार आणि या ठिकाणी काना, बरोबर. म्हणजे पहिल्यांदा काय येणार आहे हो? एक सिंगल अक्षर. म्हणजे पहिल्या नंबरचा शब्द कोणता येणार आपला? इथे ह्या ठिकाणी पाहू, या ठिकाणी पाहून आपल्याला हे 5 शब्द, बरोबर. तर प्रदक्षिणा बघा, हे प्रदक्षिणा आणि प्रदान, बरोबर. या दोन्हीचे अक्षर सारखे असतील तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर अ पासून म्हणजे सिंगल अक्षर म्हणजे काय? तर अ. तर हे द, द म्हणजे पहिलं अक्षर प्रदक्षिणा आलं, बरोबर. त्याच्यानंतर काना, काना अक्षर असणारा अक्षर आपलं कोणतं आहे? दा. म्हणजे दुसऱ्या नंबरचं अक्षर असणार आहे प्रधान. त्याच्यानंतर बघा, आता आपण ऱ्हस्व दीर्घ विलांटीचा पाहूया आता, बरोबर. तर त्या ठिकाणी आता पुढचं अक्षर कोणतं येणार आहे आपलं? प्रदीप, प्रदीप. त्याच्यानंतर कोणतं? प्रदूषण. आणि सर्वात शेवटी काय येणार आहे हो? प्रदेश. म्हणजे हे 5 अक्षर झाले. आता बघा, याचा आपण जर क्रम लावला तर सुरुवातीच्या अक्षरात सारखे आहेत म्हणून आपण दुसऱ्या, हे द आहे, सिंगल अक्षर आहे, बरोबर. त्याच्यानंतर या ठिकाणी एक काना आला. त्याच्यानंतर इथं दुसरी वेलंटी, याच्यानंतर यात दुसरा उकार आणि त्याच्यानंतर हे ए म्हणजे हे कोणतं आपलं? तर हे आलं, बरोबर, एक मात्र असलेलं. मग आपल्याला दुसरा शब्द कोणता या ठिकाणी? तर दुसरा शब्द आहे प्रधान. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी. पडवळ, वांगी, गवार, शेवगा, कोबी हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? बघा, पर्याय 1 गवार, वांगी, पडवळ, शेवगा. तर पहिल्यांदा हे शब्द आपल्याला काय करायचे? वर्णानुक्रमे. त्यासाठी आपल्याला याची मदत. तर बघा, प, व, ग, श, क याच्यामध्ये सुरुवातीचा अक्षर कोणता आहे? तुम्ही पाहू शकता क. म्हणजे पहिलं एक नंबरचं कोणतं? तर कोबी. क च्या नंतर काय येणार आहे? ग, बरोबर. तर गवार. आता अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे? प्रत्येक शब्द या ठिकाणी शोधायचे. आता बघा, कोबी घेतला आपण, गवार पण घेतला. आता प आणि व आणि श याच्यामध्ये सुरुवातीला कोणता अक्षर येणार आहे? बघा, या ठिकाणी प. हे जे व आणि श ते नंतर येणार आहेत. म्हणजे पडवळ, त्याच्यानंतर वांगी आणि त्याच्यानंतर शेवगा. तर मध्यभागी कोणता शब्द आहे? तर मध्यभागी पडवळ. पडवळ सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3. आता बघा, इतिहास, विज्ञान, भूगोल, मराठी, गणित हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास चौथा शब्द कोणता येईल? यासाठीचे पर्याय आहेत मराठी, भूगोल, गणित, इतिहास. यासाठीची वर्णमाला तुमच्या समोर. आता बघा, ई, व, भू, म, ग ही सुरुवातीचे अक्षर आहेत. तर साहजिकच पहिल्या नंबरला काय असणार आहे? ई म्हणजे ऱ्हस्व इतिहास, बरोबर. त्याच्यानंतर बघा, व, भ, म, ग यापैकी कोणतं अक्षर या वर्णमालेमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा येईल? त्याच्यानुसार जर समजा विचार केला तर गणित, भूगोल, मराठी आणि विज्ञान, बरोबर. तर चौथं जो शब्द आहे, चौथा शब्द म्हणजे कोणता? तर या ठिकाणी मराठी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1.
आभाळ, अक्षर, अंगण, औषध, ओहोळ हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? आता बघा, अक्षर, अंगण, औषध, ओहोळ यासाठीची वर्णमाला तुमच्या समोर आहे. आता बघा, अक्षर, आता हे अंगण आपल्याला माहिती आहे, अंगण म्हणजे अनुस्वार हे सर्वात शेवटी, त्याच्यानंतर विसर्ग असलेलं अक्षर, याला तर सगळ्यात शेवटी येणार आहे बरोबर, शेवट. त्याच्यामुळं आपल्याला याचा अगदी म्हणजे वर्णानुक्रमे क्रम लावायची सुद्धा गरज नाही, कारण अनुस्वार असणारं अक्षर कुठे येणार आहे आपल्याला मराठी वर्णमालेप्रमाणे शेवटून दुसरं येणार आहे, म्हणजे बरोबर विसर्ग तर या ठिकाणी नाही, म्हणून अंगणचा पर्याय आपला पर्याय क्रमांक 2 आहे बरोबर. तरी पण आपण या ठिकाणी लावूया. पहिल्यांदा अक्षर, दुसऱ्यांदा आभाळ, आ बघा, ओ, औ, त्याच्यानंतर अंगण, शेवटचा शब्द कोणता? अंगण बरोबर. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 6, वेग, वेळ, वेणी, प्रश्नचिन्ह, वेलची, वेशभूषा यामध्ये शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायापैकी कोणता शब्द येईल? तर यासाठीचे पर्याय आहेत वेताळ, वेचक, वेधक आणि वेड. यासाठीची वर्णमाला तुमच्या समोर आहे. तर बघा आता, वेग, वेड सर्व शब्द कसे आहेत? तो व ने सुरुवात होणार आहेत बरोबर. तर या ठिकाणी एक मात्रा आहे बरोबर, सगळे एक 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 मात्राची. तर या ठिकाणी जर आपण जर एक विचार केला साहजिक, तर बघा, वेताळ हा शब्द या ठिकाणी येणार आहे का? तर बघा आता, हे आपल्याला पहिलं अक्षर सर्वांचं सारखं आहे, त्यामुळं दुसऱ्या अक्षराचा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? अंतर्भाव करावा लागेल. तर बघा आता, हे वे, च, क हे अगोदरचे सगळे शब्द आहेत. त्याच्यानंतर ल च्या अगोदर आपल्याला शब्द अक्षर कोणते येते? तर ल च्या अगोदर येणारं अक्षर कोणतं आहे? त. म्हणून या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं अक्षर कोणतं? तर वेताळ. आता बघा, प्रश्न क्रमांक 7, कंदील, पंढरी, उंदीर, संगीत, मंदिर, नंदी हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल? तर बघा आता, सगळे अनुस्वार असणारे शब्द आहेत. तर पहिला पर्याय आहेत मंदिर, नंदी, पंढरी, कंदील. वर्णमाला तुमच्या समोर, आणि याच्यानुसार जर आपण हे शब्द लावले तर पहिल्या क्रमांकाचा अक्षर उ, पाठ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वर्णमालेनुसार. उंदीर, त्याच्यानुसार क, कंदील, अशा प्रकारे नंदी, पंढरी, मंदिर बरोबर, आणि शेवटचा शब्द संगीत. तर दुसरा शब्द कोणता येणार आहे? कंदील. कंदील सांगणारा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8 बघा, चित्र, चंदन, चौघडा, चूल, चेतना, चाफळ, चोर हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? आता बघा, पर्याय आहेत चूल, चेतना, चोर, चौघडा. आता आपल्याला या ठिकाणी रस्व दीर्घाचा देखील विचार करावा लागतो बरोबर. वर्णमान अशा प्रकारे आहे, आणि ह्यांचा जर आपण शब्दकोशानुसार क्रम लावला तर पहिल्या नंबरला येणार आहे चा, अ म्हणजे एक मात्र काना असलेलं बरोबर, चा. त्याच्यानंतर येणार आहे चित्र, पहिली वेलांटी, चूल दुसरा उकार, चेतना एक मात्रा, चोर म्हणजे ओ या ठिकाणचं, चोर म्हणजे कोणतं? तर हे ओ येणार या ठिकाणी बरोबर. त्याच्यानंतर चौघडा म्हणजे दोन मात्रा, हे औ, औषधाचं औ या ठिकाणी बरोबर. तर किती झाले? 6 शब्द. तर मध्यभागी आणखी एक शब्द म्हणजे कोणता? चंदन. आता 7 शब्द आहेत, म्हणजे मधल्या क्रमांकाचा शब्द कोणता आहे? चौथ्या क्रमांकाचा बरोबर. तर चेतना, चेतना सांगणारा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 2. वर्णानुक्रमे पुढील शब्दांचा क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? बघा, सावज, सावट, सावर आणि सावध. वर्णमाला तुमच्या समोर आहे. सगळे शब्द स ने सुरुवात होणार आहेत बरोबर. सा, 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 व. पहिलं अक्षर सारखं आहे, दुसरं बघायचं. दुसरं पाहिलं तर दुसरं पण या ठिकाणी सेम आहे. आता दुसरं सेम असेल तर आपल्याला कशाचा विचार करावा लागणार आहे? तिसऱ्या. म्हणजे इथे ज, इथे ट, इथे र आणि ध.
आता ज ट र ध यांचा आपल्याला ह्या वर्णमालेमध्ये प्राधान्याने क्रम या ठिकाणी आपल्याला बघायचे. तर पहिल्या क्रमांकावर कोणते नाही, ज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ज जच्या नंतर येईल कोणतं, ट, टच्या नंतर ध आणि धच्या नंतर शेवटी र. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर कोणतं, तर सावट. प्रश्न क्रमांक 10. वर्णानुक्रमे पुढील शब्दांचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? शब्द बघा, सांगता, पांगळा, आंधळा, कांचन. वर्णमाला तुमच्या समोर आहे. तर आता हा सोपा आहे बघा. सुरुवातीला हा आ नावाचा स्वर म्हणजे पहिल्या क्रमांकाचा अक्षर आंधळा. आंधळा नंतर आता बघा स, प आणि क ह्यांचा आपल्याला या वर्णमालेमधला क्रम बघायचा आणि अक्षरांचा क्रमांक म्हणजे क्रम ठरवायचा. त्याच्यानुसार कांचन, पांगळा आणि सांगता. तर शेवटचा शब्द कोणता, सांगता, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 11. पुढील शब्द 14 कडीच्या क्रमाने लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? 14 कडी सांगतो. 14 कडे देखील दिवाकर, दैवत, दुपार, दीपमाळ, दौलत, दोडका, दूध. आता बघा पर्याय आहेत दुपार, दोडका, दैवत, दूध यासाठीची वर्णमाला. आता 14 कडी म्हणजे हे अशा प्रकारे ह्यांना हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता 14 कडी म्हटल्यानंतर आपल्याला हे जे दोन इंग्रजी भाषेचे आहेत हे आपल्याला काय करावं लागणार आहेत, इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आलेले स्वर काढून टाकावं लागणार आहेत. त्याच्यानंतर जे उरतात त्याच्यानुसार आपल्याला क्रम लावायचा, बरोबर. तर बघा पहिल्यांदा आपण या शब्दांचा वर्णानुक्रमे क्रम ठरवून पाहूया. तर याच्यानुसार पहिला शब्द येणार आहे दिवाकर. बघा ही ऱ्हस्व वेलांटी आहे, ही दीर्घ वेलांटी, बरोबर. निश्चित. दुसरा शब्द कोणता, दीपमाळ. त्याच्यानंतर आता बघा उकार पाहूया, दुपार ऱ्हस्व आणि हा दीर्घ म्हणजे पहिल्यांदा ऱ्हस्व म्हणजे दुपार, त्याच्यानंतर दीर्घ म्हणजे दूध, बरोबर. आता दिवाकर, दीपमाळ, त्याच्यानंतर आता आपण काय करूया मात्रा. तर मात्रा बघा ही एक असणारी, दोन असणारी, दैवत म्हणजे अय, दैवत, बरोबर. त्याच्यानंतर आता काय हा दो आणि हा दौ म्हणजे पहिल्यांदा दोडका आणि त्याच्यानंतर दौलत. आता मध्यभागी शब्द कोणता आहे बघा. एकूण शब्द किती आहेत, 7. म्हणजे मध्यभागीचा अक्षर शब्द कोणता, चौथ्या क्रमांकाचा. तर पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. मुळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? लोकमान्य, महात्मा, सरदार, नेताजी. वर्णमाला तुमच्या समोर आहे बघा. सगळे शब्द वेगवेगळ्या अक्षरांनी सुरुवात झालेली, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढणं अतिशय सोपं. आता पहिल्या बघा ह्या ल, म, स आणि न या 4 शब्दांचा ह्या वर्णमालेप्रमाणे तुम्हाला क्रम ठरवायचे. त्यानुसार पहिल्या नंबरला नेताजी, दुसऱ्या नंबरला महात्मा, तिसऱ्या नंबरला लोकमान्य आणि चौथ्या नंबरला सरदार, कारण स इथं सगळ्यात शेवटी आहे. मग तिसरा शब्द कोणता, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 म्हणजेच लोकमान्य. प्रश्न क्रमांक 13 बघा. शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावल्यास पुढील शब्दांचा योग्य क्रम दाखवणारा पर्याय निवडा. शब्द दिलेत बघा. अ कॅमेरा, ब कैलास, क केशरी, ड कोकिळा. आता पर्याय हे 4 पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. आता पहिल्यांदा वर्णमाला तुमच्या समोर. आता या वर्णमालेनुसार आपल्याला काय करायचे हो, क, क, कै, के. आता हे क्या, तर आता तुम्हाला ही वर्णमाला या ठिकाणी बघा याच्यानुसार तुम्हाला शब्दांचा क्रम ठरवायचा. तर पहिल्या नंबरला काय येणार आहे हो, केशरी. केशरी म्हणजे कोणतं, तर हा स्वर, बरोबर. त्याच्यानंतर कॅमेरा, त्याच्यानंतर हे आदत्त म्हणजे इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे तयार झालेला स्वर. आता त्याच्यानंतर साहजिकच कोणता येणार आहे हो, कैलास, 2 मात्रा असलेला हे स्वर. त्याच्यानंतर शेवटी काय उरलं, कोकिळा. म्हणजे योग्य क्रम कोणता, क अ ब ड, क अ ब ड. तर पर्याय क्रमांक कोणता, पर्याय क्रमांक 3. रस्ता, झाड, गारा, पाऊस, ढग हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावा. तर बघा पर्याय तुमच्या समोर दिलेले आहेत. आता ते आपल्याला पहिल्यांदा ते शब्द काय करावे लागतील,
योग्य क्रमाने लावून घ्यावे लागतील. तर वर्णमाला तुमच्या समोर, तर इथून सुरुवात करायचं बघा. र, झ, ग, प, ढ यांचा या वर्णमालेमधला क्रम लक्षात घ्यायचा आणि शब्दांचा क्रम लावायचा. तर त्यानुसार नंबर 1 ला ग गारा, झ झाड, ढ ढग, प पाऊस, र रस्ता. बरोबर. तर आता बघा, गारा, झाड, ढग, पाऊस, रस्ता. गारा, झाड, ढग, पाऊस, रस्ता म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा वर्णानुक्रमे क्रम यांचा योग्य असेल. प्रश्न क्रमांक 15. कोहिनूर, कोतवाल, कोयना, कोकम, कोमल हे शब्द शब्दकोशानुसार वर्णानुक्रमे लावा. तर अशा 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. आता त्यासाठीची वर्णमाला या ठिकाणी पहिल्यांदा हे शब्द आपण काय करूया, वर्णानुक्रमे लावूया. त्याच्यानुसार बघा, आता सुरुवातीची सगळी अक्षर काय तो सारखे आहेत, त्यामुळे आपल्याला रस्व आणि दीर्घचा या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आता बघा, को, 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 को पहिलं अक्षर सारखं, दुसऱ्या अक्षराचा विचार करूया. इथे ह, इथे त, इथे य, इथे क, इथे म. आता नंतर काय करायचं आपल्याला, तर या वर्णमालेमध्ये या दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षराचा विचार करून आपल्याला वर्णानुक्रमे क्रम लावायचे. त्यानुसार पहिलं अक्षर कोण देणार आहे, को, क, म. कारण को नंतर आता बघा, ह, त, य, क, म यामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणता अक्षर येणार आहे, क, म्हणून कोमल, कोकम सॉरी. त्याच्यानुसार कोतवाल, त्याच्यानंतर कोमल, त्याच्यानंतर कोयना आणि कोहिनूर असा ह्या शब्दांचा क्रम असेल. बघा, आपण शब्दांचा क्रम या दुसऱ्या क्रमांकाच्या अक्षरावरून या ठिकाणी ठरवलेला आहे. बरोबर. ह अक्षर बघा इथे सर्वात शेवटी आहे, म्हणून अचूक उत्तर कोणतं, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 15. प्रदीप, हरिण, इमारत, वनगाय, आचार्य हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? पर्याय इमारत, हरिण, वनगाय, प्रदीप. वर्णमाला या ठिकाणी आपल्याला साहजिकच पहिल्या नंबरचं कोणतं येणार आहे, इमारत सॉरी आचार्य, त्याच्यानंतर इमारत, त्याच्यानंतर पहिल्या अक्षराचा बघा प्र, वनगाय आणि सर्वात शेवटी हरिण. कारण ह हे अक्षर वर्णमालेमध्ये शेवटी आहे. बरोबर. याच्यानुसार मध्यभागी येणारा शब्द कोणता, प्रदीप. प्रदीप सांगणारा पर्याय कोणता, पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. प्राण, प्रांतीय, प्राशन, प्रश्नचिन्ह, फलक, फलित हे शब्द वर्णानुक्रमे लावण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? पर्याय प्रणिता, प्रण, प्रेषक, फाजल. वर्णमाला या ठिकाणी तर इथे सुद्धा पहिले अक्षर काय आहे बघा, या ठिकाणी प, प च्या नंतर फ येते. बरोबर. आपल्याला गफलत करायची नाही. इथे प च्या नंतर फ. आता इथे बघा प्रा, 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 प्राशन. बरोबर. त्याच्यानंतर आता ह्या दुसऱ्या शब्दानुसार आपल्याला जर आपण योग्य जर विचार केला तर या ठिकाणी योग्य तो शब्द कोणता येणार आहे, प्रेषक. का प्रेषक येणार आहे, कारण प्र तर या ठिकाणी याच्या सुरुवातीला येईल, त्याच्यामुळे याचा तर प्रश्न नाही. बरोबर. त्याच्यानंतर प्रेषक, प्रणिता का येणार नाही, बरोबर, प्रणिता येणार नाही. आता आपला योग्य पर्याय कोणता आहे, प्रेषक. प्रेषक प्र का येणार नाही, कारण प्र हे सुरुवातीचं आद्याक्षर तुम्हाला आपल्याला या ठिकाणी यायला पाहिजे होतं, म्हणून आपल्याला फा पण येणार नाही, कारण फा सुद्धा या तिन्हीच्या अलीकडे असायला पाहिजे होता, कारण एक मात्रा आहे त्या ठिकाणी. मग एक कान आहे सॉरी. आता प्रेषक म्हणजे एक मात्रा असलेला शब्द या ठिकाणी कुठे आहे बघा, या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर हे पुढचं आद्याक्षर म्हणजे कोणतं, फ, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. निसर्ग, निशान, निवड, निवेदन हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? यासाठीचे पर्याय निवेदन, निसर्ग, निशान आणि निसर्ग. वर्णमाला तुमच्या समोर क्रम लावूया. निवड, निवेदन, निशान, निसर्ग आणि निसर्ग. आता हा क्रम आपण कशावरून लावलाय, तर पहिली सगळ्यांची सुरुवातीचं अक्षर कसं आहे, सगळ्यांचं सारखंच आहे. बरोबर. याच्यामुळं आपल्याला क्रम लावताना दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागला. आता इथे बघा व आणि व, साहजिकच व या ठिकाणी
या श आणि च्या अगोदर आहे. मग आता इथं एक मात्रा आहे, इथं सिंगल अक्षर आहे. म्हणजे निवड सुरुवातीला, निवेदन दुसऱ्याला, त्याच्यानंतर आता इथे म्हणून तिसऱ्या, आणि या ठिकाणी आणि हे दुसरे तिन्ही अक्षरे कशी आहेत, सेमच आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचा तिसऱ्या अक्षराचा विचार करायचा. इथे ग आहे, तर इथे र आहे. साहजिक र च्या अगोदर ग येते, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक 3 म्हणजेच निशाण हा शब्द कुठे येणार आहे, बरोबर तिसऱ्या क्रमांकाला येईल. प्रश्न क्रमांक 19. पावकी, पालथा, पारायण, पारा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसरा शब्द कोणता? पर्याय पावकी, पारायण, पालथा, पारा. वर्णमाला त्याच्यानंतर पारा, पारायण, पालथा, पावकी, बरोबर. तर योग्य पर्याय कोणता? तर पारायण हा पर्याय. तर मग कसा? तर बघा आता पारा, पारा दोन्ही पण सेम आहे, बरोबर. हे दोन्ही अक्षर ल तर आपल्याला हे ल च्या अगोदर आहे बघा. या ठिकाणी ल आहे, तर या ठिकाणी र आहे, म्हणून आपल्याला र चा विचार करावा लागला. म्हणून पारा अगोदर आला, त्याच्यानंतर त्याच्यानंतर ल आणि व. अतिशय सोपा प्रश्न. लापसी, लासन, लादणे, लापट, लाभालाभ हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता? पर्याय लापट, लासन, लाभालाभ, लादणे. वर्णमाला या ठिकाणी पहिल्यांदा पहिला शब्द सारखा असेल तर दुसऱ्या शब्दाचा, दुसरा शब्द असेल तर तिसऱ्याचा, किंवा ऱ्हस्व दीर्घ वेलांटी उकाराचा आपल्याला विचार करावा लागेल. त्यानुसार पहिला शब्द लादणे, लापट, लापशी, लाभालाभ आणि लासन, बरोबर. तर शेवटून दुसरा शब्द कोणता? तर लाभालाभ हा शब्द. 21. धुनी, धान, धारवसा, धीरावा, धुळकट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? पर्याय धान, धीरावा, धुनी, धुळकट. वर्णमाला त्यानुसार पहिला शब्द धान, धलाकाना धा, बरोबर. त्याच्यानंतर ऱ्हस्व चे दोन्ही धारवसा, त्याच्यानंतर धीरावा ऱ्हस्व वेलांटी, त्याच्यानंतर धुनी आणि धुळकट हे दोन्ही काय तो ऱ्हस्व पहिल्या उकाराने सुरुवात होणार आहेत. म्हणून इथं दुसरा शब्द बघायचा. इथं न आहे तर इथे ळ आहे. साहजिकच वर्णमालेमध्ये ळ च्या अगोदर न येतं, म्हणून धुळकट. धुळकटच्या नंतर हे 5 शब्द झाले. तर याच्यामध्ये मध्यभागी असणारा शब्द कोणता? तर धीरावा. पर्याय क्रमांक 2. आता बघा प्रश्न क्रमांक 22. चहापाणी, ढोल, आश्चर्य, खरेदी, तूर हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास चौथा शब्द कोणता येतो? पर्याय आश्चर्य, चहापाणी, खरेदी, ढोल. वर्णमाला त्याच्यानुसार आपल्याला आता लावायचे बघा. आता साहजिकच पहिल्या नंबरचं अक्षर कोणतं? आश्चर्य. आता या ठिकाणी अतिशय सोपं आहे बघा. सुरुवातीच्या शब्दाचा क्रम बघायचा वर्णमालेमध्ये आणि त्याचा क्रमांक ठरवायचा. त्याच्यानुसार खरेदी, चहापाणी, ढोल आणि तूर, बरोबर. तर चौथा शब्द कोणता आहे? तर चौथा शब्द ढोल, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आ अगोदर आलं या ठिकाणी, त्याच्यानंतर ख या ठिकाणी नंबर 2 ला, त्याच्यानंतर आलं या ठिकाणी त्याच्यानंतर आलं या ठिकाणी ढ, आणि शेवटी तू. कुठे या ठिकाणी? तर बघा. हे बघा 1 2 3 4 5. कहाणी, कांडी, कांचन, कालरात्री, कवड हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास पहिल्या क्रमांकावर कोणता शब्द येतो? बरोबर. कांडी, कांचन, कालरात्री, कवड यासाठीची वर्णमाला. आता पहिल्या नंबरचा शब्द तर आपल्याला काय करायचे? अतिशय सोपं आहे बघा. सिंगल अक्षर, बरोबर. काय येणार आहे? कहाणी. बघा याचं पहिलं अक्षर सारखं आहे क. आता का तर आपल्याला नंतरचा विचार आहे, बरोबर. कहाणी आणि कवड. आता इथे ह आहे आणि इथे व आहे. तर बघा ह अगोदर आहे का व अगोदर आहे? तर या ठिकाणी ह इथे आहे आणि व इथे आहे. म्हणजे पहिल्या नंबरचा अक्षर कोणता असणार आहे? कवड असणार आहे, बरोबर. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. खाली शब्द मुळाक्षराप्रमाणे लावल्यास दुसरा शब्द कोणता येईल? परीक्षित, पठाड, पगडी, परती. वर्णमाला त्याच्यानुसार
पहिले सगळे अक्षर सारखे आहेत. दुसऱ्या अक्षराचा विचार र, ठ, ग, र. आता र तर या ठिकाणी सर्वात शेवटी आहे. आता आपल्याला विचार करायचा ठ आणि ग चा. तर पहिल्यांदा अक्षर कोणतं येणार आहे? मग पहिल्यांदा ग म्हणजे पगडी हे पहिल्या क्रमांकाचं आणि पठाडे दुसऱ्या क्रमांकाचं. प्रश्न विचाराय दुसरा शब्द. खालील शब्दकोशातील शब्द क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द कोणता येईल? बरोबर. आणि हा प्रश्न अगदी लेटेस्ट म्हणजे 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेला यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षेला पडलेला प्रश्न आहे. तर शब्द बघा, उन्नती, इकडे, ऋण, ओढ, आकाश, एरंड. पर्याय एरंड, इकडे, उन्नती, ऋण. वर्णमाला या ठिकाणी मी तुम्हाला दिलेली आहे. तर वर्णमालेमध्ये बघा आता उ, ई, ऋ, ओ, आ, ए. तर बरोबर. आता साहजिकच पहिल्या नंबरचं कोणतं येणार आहे? आकाश. कारण हे सगळ्यांच्या अगोदर आहे. बरोबर. पहिल्या नंबरचं अक्षर आकाश. आकाश नंतर काय येईल बघा, हे बघा ऱ्हस्व ई येणार आहे. बरोबर, म्हणजे इकडे. त्याच्यानंतर पुढं बघा आता उन्नती. हे बघा पहिलं उ म्हणजे उन्नती. त्याच्यानंतर ऋषीचं ऋ आहे या ठिकाणी बघा ऋण. बरोबर. त्याच्यानंतर काय, तर ओ आहे का ए आहे बघा, या ठिकाणी ए आहे म्हणजेच काय येणार आहे? एरंड. आणि सर्वात शेवटी काय येणार आहे? ओढ. बरोबर, ओढ. तर आता बघा उजवीकडून तिसरा म्हणजे कोणता पर्याय बघा, आता उजवीकडून तिसरा म्हणजे ही उजवी म्हणजे खालची बाजू. 1 2 3. तर पर्याय क्रमांक 4. ऋण हा शब्दचा पर्याय कोणता? तर 4. हा आत्ताच्या मागच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला पडलेला हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावलेली आहेत? पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. यासाठीची वर्णमाला पहिल्यांदा आपण यांचा योग्य तो क्रम लावून घ्या. पहिल्या नंबरला क्षण, क्षेप, ज्ञान, ज्ञापन आणि ज्ञापित. आता बघा क्ष आणि ज्ञ. क्ष आपल्या वर्णमालेमध्ये अगोदर आहे, त्याच्यानंतर ज्ञ आहे. बरोबर. मग क्षण आणि ही एक सिंगल अक्षर म्हणजे हे अ या ठिकाणी, एक मात्रा म्हणजे हे ए. त्याच्यानंतर ज्ञा हे न अगोदर आहे प, त्याच्यानंतर ही ऱ्हस्व वेलांटी. बरोबर. तर पर्याय क्रमांक 3. खालीपैकी कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे लावलेले आहेत? पर्याय हे 4 पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिले. यासाठीची वर्णमाला बघा. पहिल्यांदा हे शब्द काय करूया आपण वर्णमालेमध्ये जर अचूक लावले तर पहिल्यांदा रानवन, त्याच्यानंतर रामराज्य, त्याच्यानंतर रामवचन, त्याच्यानंतर राक्षस आणि रिक्षा. तर रानवन बघा सुरुवातीची अक्षरं सगळ्यांची काय सेम आहे म्हणजे सारखीच आहेत. म्हणून आपल्याला दुसऱ्या क्रमांकाच्या न अगोदर आहे, त्याच्यानंतर म आहे. बरोबर. आता दुसरं अक्षर सेम असेल तर आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी तिसरं अक्षर बघायचे. बरोबर. त्याच्यानुसार जर आपण क्रम लावता रानवन, रामराज्य, रामवचन, राक्षस आणि रिक्षा. बरोबर. हा क्रम कोणता पर्याय सांगतो? तर हा क्रम सांगतो पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 28. जावक, जिबा, जाळी, डफ, तळपट, टकमका हे शब्द शब्दकोशाप्रमाणे लावले तर शेवटून दुसरा शब्द कोणता येईल? पर्याय जावक, तळपट, डफ आणि जाळी. वर्णमाला या ठिकाणी सुरुवातीच्या अक्षराच्या वर्णमालेतील क्रमानुसार क्रम लावू. जावक, जाळी, जिभा, टकमका आणि डफ आणि तळपट. बरोबर. तर मध्यभागी शेवटून दुसरा शब्द कोणता? तर डब. डबचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. आपण वेगळं काहीच करत नाही, तर ह्या वर्णमालेमध्ये या अक्षरांचा जो क्रम आहे त्याच्यानुसारच आपण हा क्रम या ठिकाणी ठरवत आहोत. प्रश्न क्रमांक 29. युगपद, राजवाडा, प्रश्नचिन्ह, वरात, विनवणे, शारदा हे शब्द वर्णानुक्रमे लावले तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? मृणाल, शहामृग, लागवड, हरिण. यासाठीची वर्णमाला तुमच्या समोर. बरोबर. तर आता बघा याचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 म्हणजेच लागवड आहे. तर कसं बघा, म तर हे इकडे त्याच्या अगोदर यायला पाहिजे. बरोबर. ह
तर ह तर इकडे शेवटी आहे, त्याच्यामुळे ह तर त्या ठिकाणी निश्चित येणार नाही, बरोबर. आणि त्याच्यानंतर शहामृग हे देखील इकडे शच्या पुढे येईल. मग आता उरला शब्द कोणता, तर हा लागवड हा शब्द. प्रश्न क्रमांक 30 बघा. अध्यापन, आखात, उधळणे, दणका, निचरा हे शब्द वर्णानुक्रमे लावले तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल? पायलट, इडली, बदक, खाजगी. वर्णमाला या ठिकाणी. तर आता बघा, अगोदरचे आणि नंतरचे अक्षरांचा आपल्याला विचार करायचा, आणि तो जर विचार केला तर पुढचा शब्द कोणता येणार आहे? प्रश्नचिन्हाच्या जागी खाजगी हा शब्द येणार आहे, बरोबर. प काय येणार नाही, कारण प ह्या शब्दांच्या नंतर येईल, बरोबर. इडली काय येणार नाही, कारण इडली या प्रश्नचिन्हाच्या म्हणजे आ ई या ठिकाणी येईल, बरोबर, इडली हा शब्द. मग ब ब काय येणार नाही, ब हा शब्द कुठे येणार नाही, याच्या म्हणजे याच्या अगोदर पण या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार नाही ब, बरोबर. मग येणार कोणता, तर खाजगी हा शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय क्लिष्ट असा टॉपिक या 30 प्रश्नांच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. कृपया व्हिडिओ थोडासा मोठा आहे, कारण प्रश्नही तेवढेच महत्त्वाचे आहेत.